नमस्कार, मायेच्या स्वादमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत। आज मी तुम्हाला शिमला मिरचीची भाजी दाखवणार आहे। ते पण अशी झटपट बनणारी आणि कमी जिन्नसामध्ये बनणारी। त्यासाठी साहित्य म्हणजे शिमला मिरची, कांदा आणि कोथिंबीर, दही आणि बेसन। एका कढईमध्ये कांदा घेऊन तो चांगला परतायचा, जरा घालायचा आणि शिमला मिरची दोन्ही एकदमच घालायचं आणि परतायचं तेलामध्ये चांगलं। तेलात परतल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर हळद घालायची। हळद घातल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला, तिखट, हळद, धणे जिरे पावडर असं सर्व साहित्य घालायचं। त्यामध्ये मसाले घातल्यानंतर 1 चमचा त्यामध्ये बेसन घालायचं। बेसन त्यामुळे चांगलं त्याला एक थिकनेसपणा येतो आणि खमंग वाससुद्धा छान येतो, सुटतो बेसनाचा। आणि चांगलं परतून घ्यायचं आणि बारीक गॅस करून त्यामध्ये दही घालायचं। 1 चमचा 2 चमचा असं घालायचं दही आणि बारीकच गॅसवर, नाहीतर मग ते दही फुटतं। आणि चांगलं परतून घ्यायचं। ढवळून घेतल्यानंतर कमीच पाणी ठेवायचं, जास्त पाणी नाही घालायचं। पाणी कमी घालून ते चांगली बारीक गॅसवर चांगली उकळी आणायची, म्हणजे शिमला मिरची आणि कांदा चांगला शिजून येणार। झाकण नंतर आपण उघडून पाहूया। दोन्ही चांगलं शिजून आलं की आपली भाजी तयार होईल। जास्त काही वेळ न जात ह्यामध्ये बनवण्यासाठी, पटकन होते आणि दहीमुळे एक असं क्रीमी टेक्स्चर येतं त्याला। अशी झटपट आपल्याकडे कोणी पाहुणे आले असतील आणि भाजी नसेल तर आयत्या वेळी ही झटपट आणि दिसायलाही चांगली आणि खाण्यासही सुंदर आणि किती चांगलं टेक्स्चर आलं आहे बघा त्या। तुम्हाला ही नवीन पद्धतीची मी भाजी बनवली आहे, ही आवडली की नाही हे कमेंट करून मला नक्की कळवा। व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करावे। धन्यवाद।